यस्य देवे पराभक्ती यथा देवै तथा गुरु तस्यैते कथितार्थाः प्रकाशन्ते महात्मनः यदक्षरमनाख्येय मानन्दं मजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये गुरुरित्तिखया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्या ज्ञानमस्तस्यैर्दयार्द्रायै निरन्तरम् सार्ध्वं केन च कस्यार्ध्वं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तरां तौ वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। श्री रंगनाथ महाराज की जय। श्री मुरलीधर महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सब संतन की जय। जय हरी सर्वांना। आपली 5वीच उभी आणखी सुरू आहे. जय हरी. त्यामुळे पुन्हा 5वी ओवीच आपण घ्यावी. महाराज आलेत का? आलेत महाराज. हा जय हरी महाराज. 5वी ओवी पुन्हा वाचतो एकदा. ऐसे एकेका पुरपणी तिनी ये तिनी उनी या परियाटनी सत्ताधिकांची. अर्थ याप्रमाणे एका कापुराचे ठिकाणी काळेपणा, दुर्गंध आणि मृदुता यांची व्यावृत्ती केली आहे. त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख या 3 पदांनी असत जड दुःख यांची व्यावृत्ती करून एक ब्रह्म सांगण्यात यांचे तात्पर्य आहे. विवरण. अशा रीतीने मालिन्य, दुर्गंध आणि काठिण्य या 3 विरुद्ध धर्माचा निषेध करणारे हे 3 धर्म एका कापूरपणात जसे ऐक्याला प्राप्त होतात त्याप्रमाणे सत्ताधिक पदांची आठणी एका आनंदरूप ब्रह्मात होते. म्हणजे असताची व्यावृत्ती करून सत्पद आटले, जडाची आठणी करून चित्पद आटले आणि दुःखाची व्यावृत्ती करून आनंदपद आटले. अशा रीतीने ही 3 पदे आपल्या विरुद्ध धर्माचे निषेध करणारी आहेत, वस्तूची वाचक नाहीत, कारण ब्रह्म अवाच्य वस्तू आहे. आता काही ठिकाणी सदैव सौमेदमग्रसित प्रज्ञानघन आनंदो ब्रह्मेती व्याजानात इत्यादी श्रुतीमध्ये सुटी पदे आली आहेत. परंतु नुसते सत सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते चित सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते आनंद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते. कारण केवळ सदपदावरून जरी परमात्म्याचा बोध झाला तरी त्यात चित व आनंद असतेच. म्हणून तसे श्रुतीमध्ये सुटी पदे आली आहेत. सार गोष्ट एका ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी 3 पदाची आठणी होऊन ती 3 पदे एकाच परमात्म्याचा बोध करून देतात. म्हणून सच्चिदानंद हे ब्रह्माचे स्वरूपही आहे आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे व लक्षणही आहे. कारण ही पदे इतरांपासून व्यावृत्त करणारी आहेत म्हणून लक्षणही आहे. उदाहरणार्थ कावळा बसलेले घर देवदत्ताचे घर आहे, हे घराचे तटस्थ लक्षणही आहे. पिवळी माडी देवदत्ताचे घर आहे असे म्हटले
तर हे त्या घराचे स्वरूपही आहे. म्हणजे त्या घराचा बोध करून देताना ते त्याचे लक्षण होते व घरात प्रवेश करताना ते त्याचे स्वरूप होते. अशा रीतीने परमात्मा व सच्चिदानंद पदे यात कल्पित धर्मधर्मी भाव मानूनच स्वरूपाची व लक्षणाची कल्पना करावी लागते. महाराजांना विनंती आहे की महाराज आपण बोलावं. ठीक आहे. ऐसे एके कापूरपणी तिन्ही ये तिन्ही उनी या पर्याटने सत्ताधिकांची. ऐसे एके कापूरपणी तिन्ही ये तिन्ही उनी या पर्याटने सत्ताधिकांची. महाराज ज्ञानोबा कापूर दृष्टांताला समोर घेऊन कापूरपणात जे 3 लक्षणे आहेत कापराची, त्या लक्षणांची योजना करून आणि त्या दृष्टांताची योजना करून सत चित आनंद हे जे पद येत 3, तर ती 3 पद त्याच्या विरुद्ध असणाऱ्या 3 पदाला आटवून निराश करून हे 3 पद देखील उणे होतात. त्यांना उण करून हे उणे होतात. म्हणजे त्याला निराश करून यांच्या वाच्यतेचा निराश होतो. आणि हे तरी काय, असत जड आणि दुःख हे देखील वाच्य भास. असत जड दुःख आणि लक्ष्य अस्तित्व सच्चितानंद. पण सच्चितानंद हे वाच्य चिदाभास. जडाभास असत जड दुःखरूप हा जडाभास. जडाभास असदाभास दुःखाभास वाच्य फक्त. आणि सच्चित आनंद हे मूळ स्वरूप लक्ष्य. आणि त्या लक्ष्याचाच उच्चार केला की ते झालं वाच्य. पण वाच्य काय? वाच्य चेतन, वाच्य सत, वाच्य आनंद. मग वाच्यानं वाच्य नेलं, वाच्य सदानं वाच्य असद नेलं. वाच्य चेतनानं वाच्य जड नेलं आणि वाच्य आनंदानं वाच्य दुःख नेलं. आणि खाली जे राहिलं ते अवाच्य अव्यवहारी. खाली जे उरलं तर ते लक्ष्य, केवळ लक्ष्य, त्याच्यात वाच्य नाही. हे खूप ज्ञानोबा रायानं वाच्याचं भांडण लावून वाच्यानं वाच्य गेलं आणि लक्ष्य उरलं. उरल्यालं लक्ष ते वाच्य होत नाही, ते बोलता येत नाही. पण ते आहे तसं बोलायचं झालं त्याच्याबद्दल तर सच्चिदानंद. पण अवाच्य सच्चिदानंद, अलक्ष्य सच्चिदानंद, अव्यवहार्य सच्चिदानंद, असंग सच्चिदानंद, अपरिचिन्न सच्चिदानंद, अखंड एकरस सच्चिदानंद. असं सद, असं चित, असं आनंद लक्ष्य. ज्ञानोबा राय वाच्यानं वाच्य जाऊन लक्ष खाली उरलं हे दाखवून देतात. जसं कापूर पानामध्ये कांतीनं
काजळी नेली, काठिण्यानं म्हणजे मऊपणानं काठिण्य नेलं, आणि सुगंधानं दुर्गंधाता नेली. ह्या 3 पदानं तद्विरुद्ध असणाऱ्या 3 पदाची व्यावृत्ती केली, निराश केला. म्हणून हे पद निराश करण्यासाठी वाच्य आहेत. वाच्याला जे आली, वाच्यांशाला किंवा वाच्यात जे उच्चारले, तर उच्चारण्याचं काय, ते पद यायचा निराश करण्यासाठी उच्चारलेले. त्या पदानं ब्रह्म दाखवायचं नाही. ब्रह्म कोणाला दाखवायचं, ध्यानात घ्या. म्हणून ब्रह्माची वाच्य नाहीत ती, ब्रह्माला दाखवून देणारी नाही. कोणाला दाखवायचं ब्रह्म, कारण ब्रह्मात भेद नाही, दिसणाराचा आणि पाहणाराचा. ब्रह्मात द्वैत नाही, ब्रह्मात व्यवहार नाही. म्हणून तिथं पाहाचं दाखवायचं नाही. ते पाहाचं दाखवायचं इकडं झालेलं आहे. सचितानंद आभासामुळं असंच जड दुःख रूपाला पाहायचं आणि दाखवायचं, दिसायचं आणि पाहायचं, हा व्यवहार इकडे चालू झालेला आहे. वाच्यांशात, वाच्यात, वाच्य जीवात. लक्ष्य जीव स्वरूपामध्ये व्यवहार नाही. लक्ष्य जीव कुठं असतंय, वाच्य जीव करता भोगता आहे. तो आहे म्हणजे मानतो तसं, भासमानात तसं मानतो तो, आणि भासमान व्यवहार त्याचा तसा दिसतो त्याला. वास्तविक जीवाचं जे मूळ स्वरूप आहे ते ब्रह्मच आहे, आणि ते ब्रह्म अखंड एकरस आहे. पण ती अखंड एकरसता लक्षात यायला, त्याचा निश्चय व्हायला, त्याचा अपरोक्ष होण्याला हे असंच जड दुःख रूप आडू येते. म्हणून हे असंच जड दुःख रूप आडू जे येते त्याला खाण्यासाठी सच्चिदानंदाची वाच्यता आहे. मग ते कसे आहेत, तर कापराचा दृष्टांत समोर केला की कापूर जसा 3 रूपानं, एकच कापूर 3 रूपानं लक्षात येतो, तर लक्षात येतो म्हणल्यापेक्षा ते त्याच्या विरुद्ध धर्माचा निराश करतो, आणि एक अखंड एक रसानं कापूर असतो. फक्त तद्विरुद्ध 3 पद आहेत. मालिन्य, काठिण्य आणि दुर्गंधी, ह्या 3 पदाची निवृत्ती करण्यासाठी सच्चिदानंदाची प्रवृत्ती, सच्चिदानंद ह्या शब्दाची प्रवृत्ती शास्त्रात, वेदात किंवा साधू संतांच्या वाङ्मयात ह्या 3 पदाची प्रवृत्ती का आहे, तर तद्विरुद्ध 3 पदाचा निराश करण्यासाठी. मग महाराज सांगतात, ऐशे एके कापूरपणी, कापूर एक आहे, याच्यात निर्विवाद आहे, याच्यात वाद नाही. ऐशे एके कापूरपणी, एके कापूरपणी, तिन्ही ये, तिन्ही उनी, या 3 त्या 3ला ऊन केलं. आता मग काय, 3 नेले, खाली 1 राहिलं. खाली जडाचं चेतनाचं अधिष्ठान राहिलं. भासमान जड, वाच्य जडाचं, वाच्य चेतनाचं, वाच्य असदाचं, वाच्य सदाचं, वाच्य दुःखाचं, वाच्य सुखाचं अधिष्ठान एक आहे. खूप मजेदार गोष्ट आहे. म्हणून जगाचं अधिष्ठान आणि जीवाचं अधिष्ठान एकच आहे. दिसणाराचं आणि पाहणाराचं अधिष्ठान एकच आहे. दिसायला लागले जग जड, असंच जड दुःख रूप, आणि पहा लागलाय वाच्य सचित आनंद, आणि दिसायला लागले वाच्य असंच जड दुःख. त्या वाच्यानं वाच्य गेलं, खाली लक्ष राहिलं. ते लक्ष अवाच्य, ते लक्ष
केवळ अखंड एक रस आहे. त्याच्यात द्वैत नाही, त्याच्यात भेद नाही, त्याच्यात व्यवहार नाही, त्याच्यात वाच्यता नाही, त्याच्यात पाहणं नाही, ऐकणं नाही, बोलणं नाही. ते नाही नाही आहे म्हणता येत नाही. अशा प्रकारचं स्वरूप आहे की आटणी झाल्यावर कळतं. आटणी करणं हाच पारमार्थ आहे. वृद्धी करणं नाही परमार्थात, आटणी करणे. वृद्धी झालेलीच आहे तो अध्यारोप आहे. आटणी करणं हा अपवाद आहे. म्हणून अपवादाचा परमार्थ आहे. अध्यारोपाचा तर अनुभवच यायला लागलेला आहे. अध्यारोपात तर व्यवहारच आहे. ऐकणं, बोलणं, पाहणं, दिसणं, करणं, भोगणं हे तर सर्व अध्यारोपच दिसायला लागलेला आहे. अध्यारोप करायचं नाही, अध्यारोप पुढे समोर अनुभवाला यायलाय. त्या अध्यारोपाचा अपवाद करायचा म्हणजे आटणी. म्हणून आटणीचा परमार्थ आहे, म्हणून त्यागाचा परमार्थ आहे. म्हणून परमार्थात मिळवायचं नाही, घालवायचंय. ध्यानात या. परमार्थ आटणीचा आहे, आटणीचा. आणि ती आटणी होत असते संतांच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत. विस्तार होत असतो लोकांच्या संगतीत, आणि विस्तार पहिलाच झालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात या परी आटणी सत्ताधिकांची. याप्रमाणे सत्ताधिकांची आटणी कोणाची चालू आहे? तर व्हिडिओ चालू आहे बा. मंगल आणि प्रभाकर त्यांचे व्हिडिओ चालू आहेत. प्रकाश पडायला लागलेला आहे इकडं. ठीक. प्रभाकरचा राहिला अजून, करून घेत जाते अगोदरच. हा ठीक आहे, धन्यवाद. तर याप्रमाणे सत्ताधिकाची आटणी, सत्ताधिकांची आटणी. कारण सत्ताधिकाच्या आटणीतच असत जड दुःखाची आटणी होत असते. हे दोन्ही संगत आहे. सद आणि असद, चिदन जड, दुःखन आनंद हे संगत आहेत. ध्यानात घ्या. वाच्य वाच्य सोबतच आहेत. आणि हे वाच्य गेले की ते गेलं. ध्यानात घ्या. दोन्ही सोबतच असतात. जे सापेक्ष धर्म असतात ते सोबतच असतात. पती असला की पत्नी सोबतच असते. पत्नीपाना पत्नी असली की पतीपाना सोबतच असतो. तो काढता येत नाही बाजूला. पत्नी असताना पतीपाना बाजूला काढता येत नाही. ध्यानात घ्या. म्हणून गेले तर दोन्ही संगतच जाते, संगत जाते. आले तर संगत येते. तसे सद आणि असद वाच्यावश्यात सोबतच आहेत. कारण असद सदच, सदनच असद आहे. ध्यानात घ्या. आणि असदन सद नाही वाटतंय. ध्यानात घ्या जरा. गोष्ट किती महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सदमुळंच सदलाच असद कळायले. असद सदलाच मान्य आहे. आणि असद मान्य झाल्यामुळे सद मान्य आहे ना. किती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जे खरं आहे तेच खोटं जग मानायला लागले. खोटं जगाचा स्वीकार करायला लागले. आणि खोट्या जीवात जगाचा स्वीकार केल्यामुळेच खरं कळाना. ध्यानात घ्या. जे चेतन आहे तेच जडाला मानायले, नाही तर जड नाही तिकडं. आणि जडाला मानल्यामुळे चेतन चेतनाच्या ध्यानात यायना. वाच्यांशातला भेद सांगायला मी तुम्हाला. आनंदामुळे दुःखाची जाणीव व्हायला लागली. आणि दुःख मानल्यामुळेच आनंद ध्यानात यायना. ध्यानात घ्या. दुःखाची जाणीव दुःखाला नाही, आनंदाला आहे. जडाची जाणीव जडाला नाही, चेतनाला आहे. आणि सत्याच ह्या खोट्याचं अस्तित्व खोट खोट्याला नाही, खऱ्याला आहे. पण खरं खोट्यात बुडालं, चेतन जडात बुडालं, आणि आनंद दुःखात बुडालं. हरपलं. त्यारात नुसळ हरपल्यासारखं, त्यारात नुसळ गेल्यासारखं हरवलं. कसं हरवणी? हा हरवलं. तो लपवणी जगात आभास. हल्ली हे लपलं जगात आभास दिसायला. सचितानंद लपलं आणि असंच जड जगाचा भास. आणि सचितानंदाला हे दिसायले पुन्हा मजा ही.
म्हणजे सच्चिदानंद गैरहजर नाही, लपलं गेलं नाही. लपणं वेगळं, जाणं वेगळं, नष्ट होणं वेगळं. म्हणून सर्प दिसताना दोरी लपलेली, गेली नाही कुठं, गैरहजर नाही, हजर आहे पण लपलेली. ध्यानात घ्या. आणि दोरी दिसताना सर्प लपलेला नाही, अत्यंत अभाव आहे त्याचा. दोरी ज्या वेळेला कळाली, उघड झाली, त्यावेळेला सर्प लपला म्हणा, नाही लपला नाही, तो नव्हताच. तर लपला कुठे, त्याला अस्तित्वच नव्हतं. नासतो विद्यते भाव, त्याला भावच नव्हता, त्याला अस्तित्वच नव्हतं. ते कल्पना होती, ते अध्यास होता, ते भ्रम होता, ती वस्तूच नव्हती. म्हणून किती खोटे जगदेव होते ते त्याच्यात खरं आहे. आणि खरा परमात्मा कळाला की त्याच्यात खोटं जग नाही. खोटं असंच जड दुःखरूप खऱ्यात नाही, आत्म्यात नाही. आणि आत्म्याशिवाय जग नाही. म्हणून जगात आत्मा आहे, आत्म्यात जग नाही. ध्यानात घ्या ही गोष्ट. आत्म्याशिवाय जग नाही, आत्म्यात जग नाही. सच्चिदानंदात जग नाही, असंच जड दुःख नाही. आणि असंच जड दुःख म्हणताना सच्चिदानंद आहे नाही, नाही आहे नाही तेच म्हणायला लागले. ध्यानात घ्या गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अध्यारोपाचा अपवाद, ह्या खोट्याच्या विस्ताराची आटणी सच्चिदानंदावर जाग झाल्यावर होती. जर आपल्याला आपलं सद घेता आलं, पाहता आलं, अनुभवता आलं तर असत नाही. म्हणून वाच्य सदवर जाग व्हा. जर विशेष रूपानं वाच्य सदवर जाग झालो तर असत मावळलं. विशेष रूपानं वाच्य सिद्धवर जाग झालो तर वाच्य जड संपलं, जडाला अस्तित्वच नाही. जडात ते जीविता तुम्हीच आहे, जडात जीवन मी. ध्यानात घ्या. असत्याचं जीवन मी, दुःखाचं जीवन मी. दुःखाला दुःख नाही, दुःख दुःखाकडून नसतेच. ध्यानात घ्या. स्वप्नात जे दुःख झालं ते दुसऱ्याने दिलं नाही, आणि स्वप्नात जे सुख झालं ते दुसऱ्याकडून नाही भेटलं. किती बी सुख होत्या स्वप्नात, कशापासून भेटलं सांगा बरं? काय भेटलं तुम्हाला तिथं, त्याच्यापासून झालं सुख तुम्हाला? आणि स्वप्नामध्ये पीडा झाली, दुःख झालं, कोण दिलं बरं दुःख? ते वाच्यांशातली जी अनुभूती आहे तर ते दोन्ही भास आहेत, तो तुमचाच खेळ होता. म्हणून सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तो किया मुखा विठ्ठल. कारण सुख दुःख हे दोन्ही वाच्य आहेत, पण लक्षात नाही. ते लक्षात नाही म्हणजे लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी ते नाही. म्हणून या परी आटणी सत्ताधिकांची, जशी कापराच्या ठिकाणी मलिनता, कठीणता आणि दुर्गंधिता नाही असं दाखित आहे. उजाल द्रत्ती मार्दव, उजाल म्हणजे चकाकी, शुभ्रपणा, द्रव्ती म्हणजे सुगंधितपणा, आणि मार्दव म्हणजे मऊपणा. ही तीन लक्षणं कापराची, किंवा तीन हे पद, किंवा तीन हे लक्षणं, किंवा तीन हे त्याचे गुणधर्म म्हणा कापराच्या ठिकाणी, किंवा कापराचे हे तीन स्वरूप, तद्विरुद्ध तीन स्वरूपाचा निराश करून कापरच एकटा राहतो. या पर्याटनी सत्ताधिकांची, याप्रमाणे एका कापराच्या ठिकाणी काळेपणा, दुर्गंध आणि मृदुता यांची व्यावृत्ती केलेली आहे. त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि सुख या तीन पदांनी असत जड दुःख यांची व्यावृत्ती करून एक ब्रह्म सांगण्यात त्यांचे तात्पर्य आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्म, नेह नानास्त किंचन, हे सांगण्यातच त्या तीन पदाचं तात्पर्य आहे. वेगळं काहीच नाही. वेगळं दिसतंय ते भ्रम आहे.
वेगळं दिसतंय ते सत्यामुळेच आहे. ज्याला जो जो मान्य करायला तेच आहे तू, त्याच्यामुळेच आहे, वेगळं नाही. म्हणून हे 3 पद, तद्विरुद्ध 3 पदाचा निराश करून या 3 न ते 3 गेले आणि खाली पद नाही राहिलं, पदार्थ राहिला. त्या सर्व पदाचा जो अर्थ होता, या सर्व पदाचा जो सत होतो, ते सर्व पदार्थ ज्याच्यावर भासत होते, सत पदार्थ सर्व पदार्थ ज्याच्यामुळे वाटत होते, ते राहिले खाली. ध्यानात घ्या. उर्वरित उरलं खाली. असं ह्या 3 पदाचं वाच्यता करून म्हणजे उच्चार करून ह्या 3 पदाचा उच्चार करण्याचं तात्पर्य, रहस्य, प्रयोजन, प्रवृत्ती त्याच्यामुळे आहे. विवरणामध्ये गुरुजी सांगतात, अशा रीतीने मालिन्य, दुर्गंध आणि काठिण्य या 3 विरुद्ध धर्माचा निषेध करणारे हे 3 धर्म एका कापूरपणात जसे ऐक्याला प्राप्त होतात, ऐक्याला प्राप्त होतात. कारण की एकच आहे, जे शुभ्र आहे तेच मऊ आहे, जे मऊ आहे तेच सुगंध आहे. सुगंधितपणा मऊपणाचाच आहे आणि मऊपणा पांढरेपणाचाच आहे आणि पांढरेपणा सुगंधितपणाचाच आहे. आणि पण 3 नाहीत, फक्त अनुभव 3 आले, 3 रे 3 वापरल्यामुळं. म्हणून पण येऊ, जसा तरुणपणा, म्हातारपणा, बालकपणा, बालक, तारुण्य, म्हातारपणा एकाच हाडामासाच्या पिंडावर प्रतिभाषित होतो. ध्यानात घ्या. हे पण आहेत, पण बदलले, ध्यानात घ्या. पण ज्या मटेरियलवर होते ते मटेरियल तेच आहे, ध्यानात घ्या. त्याच चिखलाचा बालक काढता येतो, त्याच चिखलाचा तरुण काढता येतो, त्याच चिखलाचा म्हातारा वाकत चालणारा म्हातारा काढता येतो, वृद्ध काढता येतो. 3 पण आहे, ते मटेरियल एकच आहे, वस्तू एकच आहे, अर्थ एकच आहे, ध्यानात घ्या. त्याच्या आकारमानात, त्याच्या उंचीत, त्याच्या जाडीत, त्याच्या लांबीत, त्याच्या ठेवणीमध्ये जरी बदल दिसला तर मटेरियल तेच आहे. तसं जे मूळ अव्यक्त, अव्यवहार्य, अवाच्य ब्रह्म आहे ते एकच आहे. आणि त्याच्यावरच हा नानात्वाचा खेळ दिसायला, एका जनार्दनी एकपणी उभान चैतन्याची शोभा शुभ अशी, एकची अनेक एक हारी. म्हणून महाराज म्हणतात, जसं ही 3 पद तद्विरुद्ध धर्माचा निषेध करून करणारे हे 3 पद एका कापूरपणात जशी ऐक्याला प्राप्त होतात, त्याप्रमाणे सत्ताधिक पदांची आटणी एका आनंदरूप ब्रह्मात होती. म्हणजे असदाची व्यावृत्ती करून सत्पद आटले. म्हणून ह्या सर्वाची आटणी करून आणि सर्वाची आटणी आनंद पदात होती. म्हणून सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, आनंदपदी जया म्हणते हरी. सत्पद सगुण, चित्पद निर्गुण, सगुण निर्गुण हरीचे पायी. हे पद वेगवेगळे जरी असली तर आनंदपदी जया म्हणते हरी. हे पहा, आता हे जरा हिशोबच केला तर ह्या सच्चिदानंद पदाचा आपल्याला लक्षात येईल भाव काय आहेत. तर सद व्यवहारामध्ये, या भ्रमामध्ये सद, सर्व पदार्थ सद वाटतात आपल्याला. सर्व पदार्थ म्हणजे सर्व लोक, सर्व लोकातले सर्व भोगाच्या वस्तू आणि त्या भोगाच्या वस्तू भोगण्यासाठी भेटलेली सर्व शरीर, हे सर्व सद वाटतंय. आपलं, दुसऱ्याचं, पाहिल्यालं, बिगर पाहिल्यालं, ऐकल्यालं, मानल्यालं, कल्पिल्यालं, हे सर्व सत्य वाटतंय भ्रमामध्ये. आणि सत्य नाही, पण हे ज्याला सत्य वाटतं तो सत्य. सर्व लोक
म्हणजे सप्त पाताळ, 21 स्वर्ग आणि हा मृत्यूलोक, 14 भुवन. ह्या 14 भुवनातले सर्वातले सर्व भोग, पाताळातले दुःखाचे भोग, मृत्यूलोकातले सुख दुःखाचे भोग, आणि स्वर्ग वैकुंठ कैलास आदिकातले सुखाचे भोग, भोगाच्या वस्तू त्या अमृत असतील, उर्वशी असतं, गंधर्व असतील, गायन असन, चिंतामणी असतील, कल्पतरू असतील, कामधेनू असतील, हृदयसिद्धी असतील, काय काय असन ते. आणि खाली काय कोणची नदी, कोणते विंचू आहेत, कोणते सर्प आहेत, काय कोणतं विष आहे, काय 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 जे तापदायक यम यम यातना देणारे काय काय वेगवेगळे भोग असतील ते बी भोगच आहेत, दुःखाचे भोग. भोगाच्या वस्तू आहेत त्या लोकातल्या त्या भोगाच्या वस्तू. जसं जर आपण मार्केटला चांगल्या ठिकाणी गेलो तिथं चांगल्या चांगल्या वस्तू भेटतात, चांगल्या चांगल्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत, हॉटेलमध्ये, फरसांमध्ये, किंवा अजून आपण ताजमहल मध्ये, गार्डन मध्ये, कुठं अजून चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलो तर ते चांगले चांगले उपभोग भोग पाहायला भेटतात. आणि जर कस्टडी करायला गेलो तर तिथं दंडा, हातकडी हे पाहायला भेटतात. ते भोगच आहेत तिथं. कोठडीमध्ये बी भोग असतो, आणि हॉटेलमध्ये, फरसांमध्ये, गार्डन मध्ये बी भोग असतो. ते सुखाचे भोग आहे, दुःखाचे भोग, पण भोग भोगच आहेत. तसे पाताळामध्ये, रसातळामध्ये ते बी भोगच आहेत, अधोगतीची आणि ऊर्ध्वगतीची, स्वर्ग, सत्यलोक, ब्रह्मलोक, काय काय असतील ते, कैलास, वैकुंठ, गोलोक, पितृलोक, काय काय असतील ते बी भोगच आहेत आणि हे बी भोगच आहेत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर म्हण जे जे कर्म धर्म नाशिवंत. पण हे दोन्ही भोगच आहेत. मग त्या लोकात अनेक लोक, अनेक लोकातले अनेक भोग, आणि त्या अनेक भोग भोगण्यासाठी मिळालेली अनेक शरीर. भ्रमामध्ये इतकं सद वाटतंय आणि एवढं जीव मानतो तोच सद असतो. पण तो चित सद आणि हे जड सद, वाटल्याला जड सद आहे, ध्यानात घ्या. आणि जो मानतोय तो चित सद आहे, दोन्ही वाच्यात आहेत. ध्यानात घ्या गोष्टी. आता चित पदार्थ आपण व्याप्ती पाहिली ती व्यवहारातली, व्यावहारिक वाच्यांशातली. आता सत्पद, सत्पदाची पाहिली आतापर्यंत. आता चितपद, तर चित हे जग नाही वाटत, लोक भोग शरीर चित नाहीत, हे मान्य आहे आपल्याला. मग चित काय, तर चित भ्रमामध्ये वाटतंय की शरीर चित आहे, म्हणजे शरीराला कळत आहे, इथून भ्रम सुरू झाला. इंद्रिय चित आहेत, इंद्रियाला कळत आहे. प्राण चित आहेत, प्राणाला कळत आहे. मन चित आहे, मनाला कळत आहे. इथपर्यंत हेतू व्यवहार लोकांना लोक व्यवहारात झालं. आता शास्त्रीय व्यवहार घेतला तर वृत्तीला कळतं, किंवा आभासाला कळतं, किंवा साक्षीला कळतं, साक्षी प्रकाशन करतो कुठस्थ. इथपर्यंत लोक व्यवहारात आणि शास्त्रात ही चितपदाची व्याप्ती. चितपदी इथं चित केलं, इथं त्याचा संबंध लावला. शरीर, इंद्रिय, प्राण, मन, आभास आणि साक्षी कुठस्थ, इथपर्यंत चित चिद. आणि सर्व वाच्य चिद आहे. काही भ्रमातले, काही भ्रम निर्माण होण्याची व्यवस्था आहे. शरीर, इंद्रिय, अंतःकरणाधिक चिदाभास, ध्यानात घ्या, हे इतकं चिद आहे. पण एवढं बी वाच्य चिद आहे. काही भ्रामक आहे, काही जरा प्रामाणिक आहे, पण चिदच आहे ते आभासातलं. या आता आनंद, आनंद पदाची व्याप्ती लोक व्यवहारात कशी आहे, शास्त्र व्यवहारात कशी. लोक व्यवहारामध्ये आनंद म्हणजे 5 विषय, अनुकूल असलेली 5 विषय म्हणजे आनंद, सुख. ते बी जागृतीतले बी, स्वप्नातले बी जे अनुकूल विषय ते सुख. स्वप्नात सुद्धा अनुकूल झालं तर आनंद होतो, अनुकूल विषय पुढे आला तो. आणि जागृतीत सुद्धा, जागृती स्वप्नातले सर्व अनुकूल 5 विषय हे सुख शब्दाचा अर्थ, आनंद शब्दाचा अर्थ लोक व्यवहारात.
सुसुप्ती, गाढ झोप लागणं, आनंद आहे, आनंद भोग आहे तिथं. समाधी योग्याने घेतलेली, तो झोप किती 4-5 तास 2-3 तास येत नाही. समाधी 6-6 महिने 12-12 वर्ष घेता येते. मग समाधी त्याच्यापेक्षा मोठा भोग घेतलेली, किंवा त्याच्यापेक्षा सगुण भक्ती केली, सगुण साक्षात्कार झाला. तर आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली, म्हणजे सुख, सुखाची मूर्ती, सुखावती सुख आहे, अशा प्रकारचा त्या सुखाचा अनुभव सगुण साक्षात्काराचा आहे. ते इथपर्यंत विषय जागृती स्वप्नातले विषय हा व्यवहारिकातला आनंद, सुसुप्ती हा व्यवहारिक पण आनंदाचा भोग होतोय, समाधी प्रयत्नाने घेतली पण तिथं आनंदाचा अनुभव येतोय. आता वेगवेगळे फंक्शन आहेत, वेगवेगळे ठिकाण आहेत, पण आनंदाचे ठिकाण म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. आनंद रूपतात तिथे चिटकिली, तिथं आनंदाचा संबंध येतो, आनंद तिथं मानतात, किंवा आनंदाचा तिथं अनुभव येतो. आणि याच्यापेक्षा जीवनमुक्ती, आनंदाची अभिव्यक्ती जीवनमुक्तीमध्ये होत असते. ज्या वेळेला भ्रमनिराश झाला सर्व हे अधिष्ठान लक्षात आल्यामुळे सर्व अध्यस्त कळालं, आणि अध्यास्तात प्रारब्ध वशात व्यवहार चाललेला आहे, देही इंद्रिय अंतःकरण आहे, पण आनंदाचा व्यवहार आहे, सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदटाला मागे पुढे, ही जीवनमुक्ती. मग वेदांतानं, साधू संतानं जीवनमुक्ती, योग्यानं समाधी, थकलेल्या भोग्यानं झोप, आणि प्रारब्ध अंशात मिळाली व्यवहार जागृती स्वप्नातली सुखाचे भोग, त्या भोगायतानापासून किंवा त्या भोगाच्या पदार्थापासून होणारा भोग आनंद, भोगाचा आनंद, इथपर्यंत आनंदाच आपण हे केलेले, आनंद पण तितकेच चिटकिलेले. पण आनंद मूळ काय? मूळ आनंद, मूळ चेतन आणि मूळ सद, हे इतकं बी हे नाही, हे सर्व आभासाचं इतका जीवनमुक्ती सगट, जीवनमुक्तीपासून तर विषय सुखापर्यंत आनंदाभास आहे. म्हणून आनंदाभास भोग असतो तुर्य अवस्थेमध्ये, आनंदाभास भोग. आता तुर्यातला जर आनंदाभास भोग आहे, तर सुसुप्तीतला, समाधीतला, या विषय पामरातला, स्वप्नातला, जागृतीतला काय असं आनंदाभास आहे. त्या अधिष्ठानावर आनंद, ह्या अधिष्ठानावर झालेला आनंदाचा आभास आहे सर्व. त्या मूळ चेतनावर, चेतन रूप अधिष्ठान, मूळ अव्यवहार्य अव्यक्त, त्याच्यावर झालेला हा चेतनाचा भ्रम आहे. साक्षी सुद्धा, आभास सुद्धा, मन सुद्धा, इंद्रिय सुद्धा, प्राण सुद्धा, देह सुद्धा चेतन वाढतो त्याच्यावर. हे समजा आभास आहे चेतनाचा, उघड पडत असतो विवेक केल्यावर, संतांच्या संगतीत गेल्यावर, की हे चेतन नाही, याचा अधिष्ठान चेतन आहे, हे आनंद नाही, याचा अधिष्ठान आनंद आहे, आणि हे सत नाही, हे जागृतीतले पदार्थ, स्वप्नातले पदार्थ, हे लोक, हे भोग, हे शरीर, हे सत नाहीत, हे इंद्रिय, हे प्राण, हे मन, हा आभास, हे सत नाही, ह्या सर्वांचा अधिष्ठान सद आहे. मग त्या पण एवढंच झालं की ह्या वाच्य सचित आनंदानं वाच्य असं जड दुःखाची निराश करून, व्यावृत्ती करून, समाप्ती करून, आटणी करून खाली उरतं. मग उरलं पाहिजे ते संतांच्या संगतीत चिंतन केल्यावर उर्ग्यानं लक्षात येते, ते आहे वाटतंय, ते कसं नाही हे लक्षात येतंय, पण आहे ते अव्यवहार्य आहे, एकमेव अद्वितीय, हे बी लक्षात येते संतांच्या संगती चिंतन केल्यावर. म्हणून आपण ज्ञानोबरायाची संगत काढलो त्यांच्या अमृतानुभवाच्या विषयानं, तर ज्ञानोबराय आपल्याला सांगायलेत, किंवा रंगनाथ गुरुजी आपल्याला सांगायला लागलेत की त्याप्रमाणे सत्ताधिक पदांची आटणी एका आनंद रूप ब्रह्मात होते. म्हणजे असदाची व्यावृत्ती करून सत्पद आटले, जडाची आटणी करून चितपद आटले, आणि दुःखाची व्यावृत्ती करून आनंदपद आटली. सर्व लोक, सर्व भोगन, सर्व शरीर आटून सद राहिलं.
जागृतीतले स्वप्नातले सर्व भोग, सर्व उपभोगाच्या वस्तू, सर्व आनंददायक वाटलेल्या वस्तू, आनंद म्हणून सुख म्हणून गाणलेल्या वस्तू, सुसुप्ती, समाधी, जीवनमुक्ती, स्वर्ग, सर्व सुख म्हणून वाटलेल्या भासलेल्या वस्तू हे सुख नाही, त्याचा अधिष्ठान सुख आहे, त्याची आठणी, याची आठणी करून सुख. हे पहा, तथाकथित वाटणाऱ्या सुखाची आठणी करून सुख, तथाकथित वाटणाऱ्या सत्याची आठणी करून सत्य, आणि तथाकथित वाटलेल्या चेतनाची आठणी करून चेतन. म्हणून भ्रमातल्या सत्यात सत्य देवे, भ्रमातल्या आनंदाचा आनंद देवे, भ्रमातल्या चेतनाचं चेतन देवे. म्हणून जीवीचा जीवन, देवाचा देव, जीवीचा जिव्हाळा, ज्योतीची निज्योती, अशी त्याची नाव येतील. जगाचं जग, भोगाचा भोग, मोक्षाचा मोक्ष, एकांताचा एकांत, असं बोलावं लागतं त्याला. म्हणून शास्त्रात आठपटी शब्द येतील. वाटतं असं कोण म्हणायला लागले, तसं म्हणावं लागतंय लक्षात घ्यासाठी आणि लक्षात आणून द्यासाठी. आणि ते म्हणणं खरं नसतंय, पण आपलं खोटं काढून टाकायसाठी काहीतरी म्हणावं लागतंय, आटणी करावं लागते. आपली भ्रमाची आटणी करण्यासाठी दुसरा भ्रम काहीतरी सांगावा लागतो. भ्रमानच भ्रम जात असतो. म्हणून व्यवहार तरी भ्रम आहे, कीर्तन प्रवचन तरी भ्रमच आहे. पण हा संवादी, तो विसंवादी. ब्रह्मज्ञान झाल्याचं सुद्धा भ्रमच आहे. तो का म्हणे हम ब्रह्मण आडी येऊन येदी भ्रम. पण भ्रमानं भ्रम न्याला, संवादी भ्रमानं विसंवादी भ्रम न्याला. काहीच्या काहीनं यथार्थानं काहीच्या काही नेलो. तशी ज्ञानी अज्ञान गेली ना आपण वस्तू घेऊन गेली. जाणणे विण उरले जाणते जे, असं जे आपल्याला साधू संत किंवा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. म्हणून आटणी करून सत्पद आटली, जडाची आटणी करून चितपद आटली, आणि दुःखाची व्यावृत्ती करून आनंदपद आटली. अशा रीतीने ही 3 पदे आपल्या विरुद्ध धर्माचा निषेध करणारी आहेत. आपल्या विरुद्ध जे धर्म आहेत त्यांचा निषेध, त्यांची विल्हेवाट लावणारी ही 3 पद आहेत. वस्तूची वाचक नाहीत, ती ब्रह्मवस्तूची वाचक नाहीत, ब्रह्मवस्तूची सूचक बी नाहीत, अन्याची व्यावृत्ती करणारी आहेत. ध्यानात घ्या. म्हणून वाच्य आतून बाहेर येते, बाहेरल्याचा प्रतिकार करते. वाच्य सर्व आहे ना, प्रतिकार करण्यासाठी. जसं वाहनाला हॉर्न असते हटविण्यासाठी, पुढच्या अडचणी हटविण्यासाठी. ध्यानात घ्या. त्याप्रमाणे ह्या 3 पदाची वाच्यता ही प्रतिबंध हटविण्यासाठी आहे, वस्तूची वाचक नाहीत. कारण ब्रह्म आवाच्य वस्तू आहे. ब्रह्म ते आवाच्य, तिथं वाच्य नाही, तिथं वाच्यता नाही, तिथं व्यवहार नाही, तिथे व्यक्तता नाही. वाच्यता का नाही, तिथं वाच्य वाचकाचा भेद नाही. म्हणून व्यवहार का नाही, तिथं अनेक नाही, म्हणून एकाच व्यवहार नसतो. व्यक्तता का नाही, तिथं उपाधी नाही, म्हणून कुठलीच उपाधीच व्यक्तता होत असते. ती निरुपाधिक आहे. निरुपाधिक का, निरुपाधिकामध्ये कसं व्यक्त होईल, व्यक्त व्हायला उपाधी लागते. आणि जे केवळ सत, केवळ चित, केवळ आनंद आहे ते निरुपाधिक आहे. निरुपाधिक क्षेत्रज्ञ जो महाराज म्हणतात ना, की निरुपाधिक कसा आहे, अक्षराहून वेगळा असणारा उत्तम पुरुष तो निरुपाधिक आहे. जो आपणच आपण या प्रकाशित तसे धनंजया, बहु काय बोलू जया नाही दुजी, तो गामी निरुपाधिकू, अक्षर उत्तम एकू, म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तम. म्हणून वेद आणि जाणते लोक
महात्मे, द्रष्टे पुरुष मला निरुपाधिक म्हणून ओळखतात. असो, आता काही ठिकाणी सदैव सम्यक मग्रशीत प्रज्ञानम घन आनंदो ब्रह्मवित्ती वेदनात इत्यादी श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहेत. परंतु नुसते सद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते चीज सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, नुसते आनंद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते. कारण केवळ सद पदावरून जरी परमात्म्याचा बोध झाला तरी त्या चिद व आनंद आहेतच. हे ध्यानात घ्या. त्याच आपल्याला की सांगितलं असं अखंड एक रस सद आहेत. सचित आनंद म्हणून सच्चित आनंद या तिन्ही रूपानं ती एकत्र असतोय. म्हणून जागोजागी सच्चित आनंद अव्यक असंग असंग अद्वैत असे परमात्म्याचे लक्षण किंवा परमात्म्याबद्दल या पदाची योजना करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रुतीनं, वेदानं, उपनिषदानं किंवा साधू संतांनी. पण पुन्हा आता गुरुजी म्हणतात काही ठिकाणी श्रुतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी नुसतं सतच आहे, नुसतं चिदच आहे, आनंदच आहे, प्रज्ञानच आहे, घन भरलेला आहे, ते ब्रह्म आहे, बृहत असल्यामुळे व्यापक आहे ब्रह्म म्हणजे. आणि वेदनात ते सर्व अलेक्त आहे, निरंजन आहे, वेगळे, कशातच मिसळत नाही. सर्वात दिसते कशातच मिसळत नाही, सर्वातच आहे कशातच नाही. ध्यानात घ्या. असे अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे बोध होत नाहीत किंवा एक एक बी आलेले कुठं कुठं. श्रुतीनं सर्वात एक वाक्याचा करून सांगितले अलग अलग बी सांगितले. पण कसं जरी सांगितलं तर हे जे सचित आनंद अद्वैत असंग अव्यवहार्य अव्यक्त हे जे परमात्म्याबद्दल आलेली पद आहेत ते सर्व जरी एकदा लावली तरी तिथं स्थिती होती. आणि याच्यातलं कोणतं एक जरी लक्षात आलं तरी बाकीचे जे असतातच. म्हणूनच त्या सद्रूपानं जरी परमात्मा कळाला, सद्रूपानं सद्वचन जरी केलं तर ते बी परमात्म्याचं लक्षण आहे. त्यानं बी निखळ परमात्म्यातला. आणि सदचा शोध घेतला की तिथं चिदन आनंदन असंगन अव्यक्त अव्यवहार्य तिथेच येते अद्वैत. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या गोष्ट तुमची. कारण ते एकाच आहे ना, एकाचीच अनेक अँगल मधून अनेक लक्षणं जरी होत असले तर तो एकच असतो. ध्यानात घ्या गोष्टी. कारण अनेकपणा हा अनेकपणा पण आलेला असतो. तुम्हाला तुमचा मामा पाहिजे होता, त्याला भेटायचं होतं. मग तुम्ही मामाला भेटले, समजा मामाच पाहिजे होता तुम्हाला. कोण पाहिजे? मामा पाहिजे. कोणीच नाही पाहिजे, मामा पाहिजे. मामा भेटला तुम्हाला तुमचा. आता त्याच्या बायकोचा नवरा तुम्हाला भेटला, त्याच्या पोराचा बाप बी तुम्हाला भेटला, त्याच्या बापाचा लेक बी तुम्हाला भेटला, त्याच्या सासऱ्याचा जावई बी तुम्हाला भेटला, तुमच्या माईचा भाऊ बी तुम्हाला भेटला. ध्यानात घ्या. वेगवेगळ्या भेटी नाही घ्यायच्या त्याच्या. कारण की त्या तुमच्या मामातच ते समजा अनुष्ठित आहे, त्याचा जमा झालं सर्व. तसं सत म्हणून जरी कळालं तर तेच चिद आहे, तेच आनंद आहे, तेच अव्यवहार आहे, तेच अव्यक्त आहे, तेच असंग आहे, तेच व्यापक आहे, तेच ब्रह्म आहे, तेच हरी. वेगवेगळ्या वेगवेगळ्या नाही भेटी घ्यायच्या. ध्यानात घ्या गोष्टी. म्हणून सद म्हणून जरी कळालं, सद म्हणून जरी त्याचा उच्चार केला तरी ते लक्षण आहे परमात्म्याचं. बस पुरे. ध्यानात घ्या. पांढरा म्हणून जरी कळाला तर कळाला कापूर. आता कापराचाच बोध झाला तुम्हाला. मऊ म्हणून कळाला तरी कापूर. पांढऱ्याला कापूर पांढरा नसतो, मऊ असतो, सुगंधित असतो. सर्दी झालेली त्याला कापूर सुगंधित नसतो, मऊ असतो, पांढरा असतो. ज्याची त्वचा बदल झालेली त्याला कापूर सुगंधित आणि पांढरा असतो, मऊ नसतो त्याला अजिबात.
तरी चालतंय. एखादा माणूस आंधळा आहे आणि सर्दी झालेली, त्याला फक्त पांढरा म्हणून कापूर कळाला, चाललं, भागलं त्याचं. एखाद्या माणसाची त्वचा बधीर झालेली आणि सळी झालेली, त्याला सुगंधित म्हणून कळणार नाही आणि मऊ म्हणून बी कळणार नाही, त्याला पांढराच कळणार फक्त. एखादा आंधळा आहे आणि सर्दी झालेली, त्याला पांढरा म्हणून कळणार नाही आणि सुगंधित म्हणून कळणार नाही, मऊ म्हणून कळण त्याला. तरी मी भागलं आणि तेच आहे ते. आणि तीन नाही तिथं. जे लक्षित वस्तू आहे, जे लक्ष आहे ते एक आहे, त्याचे लक्षण तीन जरी असले तरी. म्हणून लक्षापाशी गेल्यावर सर्व तिथे येत असते. ह्या गोष्टी जे मध्यबिंदू आहे तिथे गेले की सर्व तिथे येतात. तसं एखाद्या शहराच्या अनेक वाटा अनेक बाजूने असतात, कोण्या वाटाने तिथं जा, सर्व वाटा तिथे येतात. तिथून सर्व वाटाला लागता येते आणि सर्व वाटावाली तिथे एका जागेवर येते, एका स्टँडवर, एका स्टेशनवर, जंक्शन स्टेशनवर चौकाटल्या गाड्या जशा येतात. कोण्या मार्गाने आला तर तिथे येतो, सर्व मार्गावाली एकाच ठिकाणी येते, एका स्थळी येते. त्याप्रमाणे अनेक जरी लक्षण दिसत असले तर कोण्या एका जरी लक्षणाचा थांग घेतला तर सर्व लक्षणाने युक्त असलेलं तेच आहे आणि सर्व लक्षणाने मुक्त असलेलं बी तेच आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणून नुसते आनंद सुद्धा परमात्म्याचे स्वरूप होऊ शकते, कारण केवळ सद पदावरून जरी परमात्म्याचा बोध झाला तरी त्यात चिद व आनंद असतेच. म्हणून तसे श्रुतीमध्ये सुटी सुटी पदे आलेली आहेत. त्याच्यामुळे सुटी सुटी काही ठिकाणी पद आलेली आहेत. चार गोष्ट एका ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही पदाची आठवणी होऊन ही तिन्ही पदे एकाच परमात्म्याचा बोध करून देतात. एकाच परमात्म्याच्या ठिकाणी काय झालं, एकाच परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही पदाची आठवणी. तिन्ही पद, ह्या पदानं त्या पदाची म्हणजे सच्चिदानंदानं असंच जड दुःखाची आठवणी करून यानं त्याची आठवणी केली आणि परमात्म्याचाच बोध झाला. एका परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही पदाची आठवणी होऊन ही तिन्ही पदे एकाच परमात्म्याचा बोध करून देतात. तिन्ही पद तीनचा बोध नाहीत करून देत. तीन नेले एकाचाच बोध झाला. एकच वस्तू आहे आणि ती आपणच आहेत आणि ती आत्मवस्तू आहे, ती आपणच आहोत, ती आपल्याला वेगळी नाही. म्हणून सच्चिदानंद हे ब्रह्माचे स्वरूपही आहे. म्हणून सच्चिदानंद हे काय? सच्चिदानंद ही वाच्यता नाही. सच्चिदानंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्माचा धर्म नाही, ब्रह्माचा गुण नाही, ब्रह्माचं नाव नाही. ध्यानात घ्या, ब्रह्माचं नाव नाही सच्चिदानंद, ब्रह्माचा धर्म नाही सच्चिदानंद, ब्रह्माचा गुण नाही सच्चिदानंद, तर ब्रह्म स्वरूप आहे सच्चिदानंद. आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे. पण जरी सच्चिदानंद हे एकाच ब्रह्माचं लक्षण आहे, स्वरूप आहे, पण तरी प्रवृत्ती निमित्त वेगवेगळे. जसं तुम्ही ज्याला मामा म्हणतात त्यालाच कोणी बाप म्हणतं, त्यालाच कोणी नवरा म्हणतं, त्यालाच कोणी मुलगा म्हणतं, त्यालाच कोणी जावाई म्हणतं, त्यालाच कोणी सासरा म्हणतो. तुम्ही ज्याला मामा म्हणतात त्याला त्या प्रवृत्त्या वेगवेगळ्या आहेत. त्या कोणाकडून प्रवृत्ती आली आणि तुमची पण तशी एक प्रवृत्तीच आहे. तुम्ही जे मामा म्हणाले तुमची पण एक प्रवृत्तीच आहे तुमच्याकडून, भाषेपणाकडून. तर पत्नीपणाकडून पती प्रवृत्ती, सासरीपणाकडून जावाई प्रवृत्ती तुमच्या मामाकडं त्याची. ते बदललं की हे बदलत. मुलगीपणाकडून बापपणाची प्रवृत्ती तुमच्या मामाकडे त्याच्या मुलाच्या दृष्टीने. प्रवृत्ती निमित्त औषधक बदलला, दिशा बदलली की गंतव्याचं नाव रूप बदलत असते, स्वरूप नसतं बदलत. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, तर आपल्याला त्या तीन पदाचा अर्थ एकच आहे आणि तिन्ही पद वेगवेगळे नाहीत. म्हणून सच्चिदानंद हे ब्रह्माचे स्वरूपी आहे आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाच्या सचिद आनंद असंग अद्वय ह्या
अनेक जरी पद असले तर त्याची प्रवृत्ती निमित्त वेगळी, तर ती वस्तू एकच आहे. व लक्षणही, आणि ते लक्षण बी आहे. हे पहा, स्वरूप बी आहे आणि लक्षण बी आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे, कारण सत स्वरूपच ब्रह्म आहे, मी आहे. ते स्वरूपच जाणणे स्वरूप मी आहे, आणि आनंद स्वरूप मी आहे, आणि तीन नाही मी. म्हणून ह्या तीन लक्षणानं ब्रह्माला जाणता येते, आणि तीन लक्षानं ब्रह्म आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेता येते. म्हणून जर कोणाला कळून द्यायचं असलं तर हे लक्षण आहेत सच्चिदानंद. कोणाला कळून घ्यायचं असलं तर ह्या लक्षणानं कळून घ्या. आणि काय आहे ते तर स्वरूपच आहे तुमचं, ते सर्वांच स्वरूप आहे, आपलं सर्वांच स्वरूप आहे सच्चिदानंद. ते स्वरूप बी आणि ते लक्षण बी. त्यासाठी महाराज दृष्टांत देतात सुंदर. कारण ही पदे हा आणि प्रवृत्ती निमित्त प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे, व लक्षणही तेच आहे. कारण ही पदे इतरापासून व्यावृत्त करणारी आहेत. ही पद इतर जे असत जड दुःख आहे त्याची व्यावृत्ती करणारी आहेत, म्हणून लक्षण आहे ती. कारण त्याचा निराश करून हे दाखवते, म्हणून ते लक्षण येतं. उदाहरणार्थ, कावळा बसलेला देवदाताचे घर आहे, हे घराची लक्षणं झाली सांगणारा जेव्हा सांगितलं. म्हणून गुरु शिष्याला सांगत असतो तेव्हा सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्म ही लक्षणा केली, हे लक्षण सांगितलं ब्रह्माचं. आणि ज्या वेळेला मी सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्म आहे असा शिष्याला अपरोक्ष साक्षात्कार झाला, तेव्हा ते स्वरूप झालं, त्याच्यात गेला तो. जसं हे कावळा बसल्यानं देवदत्ताचं घर आहे, तर हे तटस्थ लक्षण केलं तात्पुरतं समजायसाठी, लक्षणा केली. आणि ती पिवळी माडी देवदत्ताची आहे, ते स्वरूप सांगितलं. कारण पिवळा रंग माडीला सोडून नाही, माडी स्वरूप आहे पिवळीच, आणि कावळा हे स्वरूप नाही, तात्पुरता बसलेला आहे, नेहमी नसतो त्याच्यावर. पण त्या तात्पुरत्या बसलेल्या सुद्धा त्या घरात प्रवेश करता येतो, स्वरूपात प्रवेश करता येतो त्या घराच्या. म्हणून कावळा दाखिला हे तटस्थ लक्षण, आणि कावळा दाखिल्यावर पिवळं लक्षात आलं. कावळा उडून गेला पण पिवळं राहिलं, पिवळ्या माडीत, पिवळ्या माडीवाल्या घरात किंवा पिवळ्या कलरच्या घरात प्रवेश केला त्यांनी. ध्यानात घ्या, तसं सत वाच्य सद आहे ते उडून जाते, आणि लक्ष सद आहे ते स्वरूप आहे. म्हणून लक्ष सत स्वरूप आहे, वाच्य स्वरूप तटस्थ आहे. म्हणून याप्रमाणे कारण ही पदे इतरापासून व्यावृत्त करणारी आहेत, म्हणून लक्षणही आहेत. उदाहरणार्थ, कावळा बसलेले देवदाताचे घर आहे, हे घराचे तटस्थ लक्षणही आहे. आणि पिवळी माडी देवदाताचे घर आहे असे म्हटले तर हे त्या घराचे स्वरूपही आहे. म्हणजे त्या घराचा बोध करून देताना ते त्याचे लक्षण होते, व घरात प्रवेश करताना ते त्याचे स्वरूप होते. फक्त त्याची लक्षणा करताना, समजावून सांगताना ते लक्षण झालं, आणि तद्रूप होताना ते स्वरूपच झालं, असं आहे त्याचा भाव आहे. अशा रीतीने परमात्मा व सच्चिदानंद पदे यात कल्पित धर्मी भाव मानूनच स्वरूपाची व लक्षणाची कल्पना करावी लागते. अशा रीतीनं परमात्मा व सच्चिदानंद, परमात्मा व सच्चिदानंद. परमात्मा म्हणजे जी मूळ वस्तू, अधिष्ठान वस्तू आहे ती, अव्यक्त अव्यवहारी वस्तू, निरुपाधिक वस्तू आहे ती म्हणजे परमात्मा. आणि सच्चिदानंद पद, सच्चिदानंद ह्या शास्त्रा उपनिषदानं वेदानं गुरुनं उच्चारलेल्या शब्दातून तो परमात्मा हे ध्यानात घ्यायचे. तर मग या कल्पित धर्मी भाव हे शब्द आणि ती परमात्मा वस्तू, परमात्मा वस्तू लक्षात आणून देणारे हे शब्द आहेत, महावाक्य जे आहेत ते परमात्मा लक्षात आणून देणारे आहेत. म्हणून कल्पित धर्मी भाव मानून स्वरूपाची व लक्षणाची कल्पना करावी लागते. ते सर्व कल्पित धर्म भाव मानावा लागतो. काम चालवू, तात्पुरता संवादी भ्रम, आपली जीवदशा जाण्यासाठी, आपल्याला लक्षात येण्यासाठी, आपला भ्रम घालण्यासाठी एक प्रकारचा भ्रमच ग्रहित धरून मग ते मानावं लागतं. आणि स्वरूपाची लक्षणा
लक्षणाची कल्पना करावी लागते की तो परमात्मा मी आहे. अरे पाहिलं तू पण आता म्हणतच नव्हता तर बरं झालं. तो माणूसच म्हणू लागला, नवराच म्हणू लागला, श्रीमंतच म्हणू लागला. हे विसंवादी भ्रमात शिरला होता. तर संवादी मी ब्रह्म, मी ब्रह्म, मी सत, मी चित, मी आनंद, मी अव्यवहार्य, मी अव्यक्त, मी अलक्षी असं म्हण. मी अद्वैत. पण हे म्हणून तिथं प्राप्ती झाली पाहिजे. हे म्हणणं नाही राहिलं पाहिजे नुसतं. हे म्हणणं वाऱ्यावर बी नाही गेलं पाहिजे. त्या म्हणण्यानं अहंकार बी नाही झाला पाहिजे. त्या म्हणण्यानं म्हणणं संपलं पाहिजे आणि लक्ष्य पदामध्ये पदार्पण झालं पाहिजे. म्हणून अशा रीतीनं आपल्याला साधू संतांनं खूप 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 लक्षात आणून देण्याचे प्रयत्न केलेत. हा विषय आपण हळुवारपणानं पुन्हा पुन्हा वाचन करून, पुन्हा पुन्हा ऐकून, पुन्हा पुन्हा त्याचा विचार करून आपलं चिंतन परिपक्व झालं पाहिजे, घट्ट झालं पाहिजे. आणि आपल्याला मी सच्चिदानंद असंग अद्वैत स्वरूप परमात्मा आहे आणि जे असं जड दुःख ससंग आणि द्वैत दिसतंय ते सर्व भ्रम आहे, सर्व भास आहे, ते सर्व नाहीच. माझ्या ठिकाणी कधीच झालं नव्हतं, आता नाही, पुढं होणार नाही. प्रपंच झाला होता की तो समूळ मिथ्या वार्ता, समूळ मला सगळं कारणासहित कार्य मिथ्या वार्ता आहे. प्रपंच दिसायला लागलं, हे कार्यरूप प्रपंच दिसायला लागला आणि त्याचं कारण अज्ञान दिसायला लागलं. हा कार्य बी अध्यास आहे, कारण बी अध्यास आहे. आणि त्या अध्यासाचा अधिष्ठान मी, आणि ते अधिष्ठान मी असं म्हणणं बी वाच्य कल्पित आहे. कारण मी कधी नव्हतो, ते पहिलंच होतो. कल्पित अज्ञानामुळे तसं वाटत होतं आणि कल्पित अज्ञानाच्या पोटातच ज्ञान झालं. आता ते बी ज्ञान झालेलं कल्पितच आहे. कल्पितानं कल्पित गेलं, खाली वास्तव उरलं. ते कोणाला बोलायचं, कोणाला सांगायचंय, कोणापाशी मोठेपणात यायचंय आणि का कोणापुढं लहान व्हायचंय. म्हणून कोणापुढं लहान बी व्हायचं नाही, कोणापुढं कोण नाहीच ना पुढं कोणी. एकटा ज्या वेळेला शेतात कुठं असतो मनुष्य, त्यावेळेला तो नम्र बी नसतो आणि अहंकारी बी नसतो. पुढं नाहीच ना कोणी. तो निलाजिरा नसतो, लाजरा नसतो, नाहीच ना पुढं कोणी. गावात आला की लाजरा निलाजरा, नम्र किंवा अहंकारी हे समाधान भाव त्याच्या अंतःकरणात येते. पहा तुम्ही रस्त्यानं तुम्ही एकटे असा किंवा शेतात तुम्ही एकटे असा, निरागस सहज अवस्थेत तुम्ही असता, सहज स्थिती आपण असतो. आणि कोणी दिसलं, कोणी बाई माणूस रस्त्याने यायला लागले की लगेच आपण असंच असंच होत असतो. आपली कॉलर बरोबर आहे का, आपले कपडे बरोबर आहे, आपण न्यायला कसे दिसतो, आपल्या चेहऱ्यावर काय डाग आहेत का, आपलं चलणं शर्ट पॅन्ट व्यवस्थित आहे का, काही दुमडली कुठं, असंच असंच होतो. आपलं चलणं पडलं तर, पाहणं पडलं तर, मान टाईट होती. पुढचा कसा आहे, पुढचा साधारण गडी आला साधा आपला सालदार तो वेगळा भाव असतो. पुढचा एखादा साहेब आला मोठा शिक्षित किंवा श्रीमंत तो वेगळा भाव होतो. असंच असंच होतो, सहज नाही राहत. दुसरं आले की असंच नाही, सहज नाही राहत. सहज हे स्वरूप आहे. असहजता दुसऱ्यामुळे होत असती आणि दुसरं खरं नसतंय. म्हणून आपण आपल्या घरी असलो की वेगळ्याच पोझिशन मध्ये असतो, रस्त्याला गेलो की वेगळ्याच पोझिशन मध्ये असतो, शहरला गेलो की वेगळ्याच, शेतात गेले की वेगळ्याच पोझिशन मध्ये, ऑफिसात गेले एखाद्या की वेगळाच, सासरवाडी गेले की वेगळ्याच, मुलीच्या घरी गेलो की वेगळाच असतो भाव. कारण त्या उपाधीनं युक्त, त्या परिस्थितीत, त्या स्थानात, त्याच्यात आपलं मन तसं होतंय. हे मन आहे आणि जे नाही लोक आहे. ह्या जगात हे मन वेगवेगळे भाव त्याच्यात येतात. कुठं नम्रता, कुठं अहंकार, कुठं प्रेम, कुठं द्वेष, कुठं क्रोध, कुठं मोह, कुठं शोक, कुठं लोभ,
मोतीला गेलं तर वेगळं शोक होतो. बाजारात गेले की मोह होतो, हे घ्यावा ते घ्यावा. दुश्मनाकडे गेले की क्रोध उत्पन्न होतो. आविर्भाव वेगळे वेगळे होतात. ते पुढच्यामुळे होतात. आणि पुढचं सर्वच गेल्यामुळे सहजता असते. सहज सिंहासनी राजा रघुवीर. का तर सोहम भावी तया पूजा उपचार. सहज. म्हणून तुका म्हणे एकच आहे, सहजी पाहे सहज. सहज कळायला पाहिजे, सहज लक्षात यायला पाहिजे, सहजता, सहज स्थिती, सहज भूमिका. आणि हे आहेच, खरंच कोण नाही, एकटेच आहेत आपण. जसे स्वप्नात लय मोठे दिसले पण एकटेच असतो आपण. जास्ताचा भास असतो आणि एकटच खास असते, खरं असते. तसे आपण एकटेच. दुनिया वेगळी नाही, जन वेगळे नाहीत, लोक वेगळे नाहीत. एकटच एकमेव अद्वितीय. सर्वम खलविदम, सर्व एक आहे. एकाच सर्व दिसायले, सर्व एक आहे. एकची अनेक, एक हरी. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर निश्चितच आपल्याला त्या सचितानंद ह्या पदानं आपली लक्षणा होऊन आपल्याला आपलं लक्षात आलो, लक्षात साधला, अलक्षात प्रवेश झाला, अशा प्रकारचं बोलणं होईल. म्हणून ज्ञानोबारायानं ह्या प्रकरणामध्ये मोठ्या बारकावीनं आपल्या सत, आपल्या चित, आपले आनंद ह्या स्वरूपाचं पदत्रयानं विवरण करून आपली ही गोष्ट गळी उतरून देण्याचे प्रयत्न केले. गुरुजीने बी पराकाष्ठेचे दृष्टांत देऊन आणि आपल्याला त्या वस्तूची लक्षणा व्हावी आणि ती वस्तू लक्षात येऊन आपलं तिथं तद्रुपता व्हावी, या रीतीनं त्यांनी देखील ती मान्य केलेली आहे. आपण एक 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 ओवी, एक 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 वाक्य त्याच्यातलं ग्रहण करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला पेलन, आपल्याला झेपण, आपल्याला समजण, आपल्याला ग्रहण होईल अशा शब्दामध्ये. कारण त्याचा हव्यास बी नाही करायचा, आपल्यालाच लय कळत असा अभिमान बी नाही घ्यायचा. पण आपल्याला आपल्याला निसंशय झालं पाहिजे. काय जास्त बी ज्ञान आपल्याला नको, आपला संशय गेला पाहिजे, आपल्या शंका गेल्या पाहिजे, आपलं समाधान झालं पाहिजे. आणि गुरुजीनं किंवा ज्ञानोबारायानं आपलं समाधान होण्यासारखं सांगितलेलं आहे. तिथं कुठला बी त्यांनी असा मधात फाटा पाडलेला नाही, मधात संशय जागाच सोडलेली नाही. निसंशय करण्याचं आपल्याला त्यांनी भर दिलेला आहे, शब्द रचना केलेली आहे. आणि जिथे जिथे शंका येईल तिथे दृष्टांत, प्रमाण, युक्त्या अनेक प्रकारानं आपल्याला संबोधित करण्याचा अनेक महात्म्यानं प्रयत्न केलेला आहे. फक्त आपल्याला संबोधित व्हायचं का, आपल्याला प्रबोधित व्हायचं का, हे आपलं आपण पाहू. आणि आपली बुद्धी, आपलं अंतःकरण, आपला वेळ, आपलं आरोग्य, आपलं आयुष्य खर्च करून आपण इथं हे लक्षात घेण्याचे प्रयत्न करावी. ही साधू संतांची सेवा आहे आणि त्या सेवेनं आपलाच मेवा आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे. हो हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.